झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी की हा जो समय आहे हा महत्वाचा समय आहे की जगदंबा मातेची भक्ती करण्याचा समय आहे, प्रसंग आहे। जेवढं स्थान आपण भगवंताला देतो एवढं स्थान जगदंबा मातेला देखील आहे। जसं भगवंताने कार्यक्रम म्हणजे कार्य जगामध्ये केलं, धर्माचं कार्य जसं देवाने केलं तसं धर्माचं कार्य देवीने देखील केलेलं आहे। देव आणि देवी हे दिसायला दोन आहेत पण असायला मात्र एकच आहे। देव तोच देवी, देवी तोच भगवान आहे। भगवानच म्हणतात देव देवी मीची पाहिजे। तेव्हा जसे देवाची गरज आपल्याला तशी देवीची देखील गरज आपल्याला आहे। आणि म्हणून ज्यांना शक्ती प्राप्त करायची असेल, कोणती शक्ती असो, की सकळ प्रकारची शक्ती देणारी जगदंबा माता आहे। आनादि अंबिका भगवती, आनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, होत ज्ञानाचा पादळती, होत ज्ञानाचा पादळती, उद उद भक्त नाचती, गोधडाए ओ जगदंबे, गोधडाए ओ अनादि अंबिका भगवती। जसा देव अनादि तशी देवी देखील अनादि हो। इतरांचा संशय सांगितला जातो तसा देवांचा भगवती मातेचा सण सांगितला जातो। तेव्हा नवरात्र चालू आहे। ज्या काही हिंदू धर्मामध्ये रात्री आहे त्यामध्ये नवरात्र, कोजागिरीची रात्र, पुन्हा षटवीची रात्र, शिवरात्र आणि आता सध्या चालू नवरात्र। Bye.
धन्य आजे दिन झाले संतांचे दर्शन झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी। आपल्या जीवनामध्ये जे एक महत्वपूर्ण एक विशिष्ट जे दर्शन घडलं गेलं त्या दर्शनाच्या बद्दल तुकाराम महाराज आपली धन्यता गात आहेत। मनुष्य धन्यता कधी गातो कधी प्रकट करतो तर जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये इच्छा असून प्राप्तच होत नाही, इच्छा असून प्राप्त होतच नाही आणि अशी गोष्ट जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर तो मनुष्य त्या दिवसाला त्या क्षणाला धन्य असं समजत असतो। एखाद्या माणसाचे कोर्टामध्ये तारीख चालू आहे आणि हटीतटीची केस आहे, असा जर निकाल त्या व्यक्तीच्या मनासारखा झाला तर तो हेच म्हणतो की धन्य आजी दिलं। एखाद्याचं लग्न होतच नाही, ज्याला कोणी मुलगी देतच नाही, केले प्रयत्न यशस्वी झाले, लग्नही झालं पण मुलगाच नाही, मुलगाच नाही। अनेक देवता केल्या, अनेक देवर्षी पाहिले, अनेक औषध सेवन केले, अनेक डॉक्टर पाहिले, तरी पण काम होईना। अशा माणसाला जर अकस्मात पुत्र प्राप्त झाला, पुत्ररत्न प्राप्त झालं तर तो मनुष्य हेच म्हणेल की धन्य आजी देणं। अर्थात जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्तच नाही इच्छा असून अशी गोष्ट जीवनामध्ये घडून आली तर तो मनुष्य त्या दिवसाला मोठेपणा देतो, धन्यता। तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट दुर्मिळ आहे की जी गोष्ट त्यांना प्राप्त नाही, इच्छा असून मिळत नाही। तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना एकच गोष्ट दुर्मिळ वाटत होते की माझ्या जीवनामध्ये जे काही देवप्रिय संत आहेत असे संत माझ्या जीवनामध्ये कधी प्राप्त होतील, हाच त्यांना ध्यास, हीच त्यांना आस सदैव लागून राहील। आणि त्याबद्दल त्यांनी बरेच काही प्रयत्नही केले आणि मग त्यांनी जे काही प्रयत्न केले, तुका म्हणे श्रम केला फळाशी, अशा बाळगत असताना देव कृपेतून त्यांना संतांचं दर्शन प्राप्त झालं। ज्या दिनी संतांचं दर्शन त्यांना प्राप्त झालं त्याच दिनी त्याच प्रसंगी त्यांच्या मुखातून जे काही उद्गार बाहेर पडले ते उद्गार महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात धन्याची दिन धन्याची संतांचे दर्शन की धन्य आजी दिलं।
महाराज धन्य शब्द ठेवतात तो अति गोड आहे. सुकृती पुण्यवान धन्य अर्थात त्याचं जीवन सुकृत संपन्न असेल, पुण्य संपन्न असेल, दैव संपन्न असेल, तिथं धन्य शब्द लागतो. धन्य शब्द मोठा पुनीत शब्द आहे. जसा दर्शन शब्द महत्वाचा, मंदिर शब्द महत्वाचा, तसा धन्य शब्द आहे. संसारिक माणूस किती मोठा झाला तर तो खरा धन्य समजायचा. धन्य तोच की ज्याला देव प्राप्ती, संत प्राप्ती, सद्गुरु दर्शन, भगवत साक्षात्कार, सदैव परमार्थाची आवड, ते खरं धन्य जीवन. धन्यादि दिन महाराज शब्द ठेवता धन्य आजी. आजी कोणाला समजतो आपण? व्यवहारामध्ये आजी आपण कोणाला म्हणतो? वडिलाच्या आईला आजी म्हणतो किंवा आईच्या आईला देखील आजी म्हणतो. पण इथं जो आजी शब्द आला, इथं वडिलाची आई नाही आणि आईची देखील आई नाही. इथं जो आजी शब्द आला हा कालदर्शक शब्द आहे, कालवाचक शब्द आहे. धन्य आजे दिन. आजचा दिवस फार मोठा भाग्यवान आहे, आनंदाचा दिवस आहे की माझ्या जीवनामध्ये जे दर्शन फार दुर्मिळ आहे, कोणालाच होत नाही, असं दर्शन मला प्राप्त झालं संतांचं, म्हणून धन्य आजे दिन. धन्य ही आनंदाची सापडली. संत सज्ज म्हणून धन्य आहे. इतराचं दर्शन नसतं, इतराची गाठ आणि भेट. गुरुकडे गेल्यानंतर असं म्हणायचं नाही आम्ही त्यांच्या भेटीला गेलो, आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो, देवाच्या दर्शनाला गेलो, संतांच्या दर्शनाला गेलो, आई वडिलांच्या दर्शनाला गेलो. दर्शन शब्द फार पुनीत आहे आणि उच्च प्रतीचा आहे, पावित्र्य दाखवणारा असा कोण सुंदर शब्द दर्शन आहे. दर्शन सर्वांचं नसतं, ते भक्त्याचं नसतं, पुण्यवंतांचं असतं. एकदा नारद महर्षी आणि दुर्वास महाराज दोघांचे भेट झाले. दुर्वास महाराज गोकुळात जाऊ लागले तर नारद महर्षी गोकुळातून बाहेर येऊ लागले. मध्यंतरी दोन संतांची भेट.
राम राम श्याम श्याम आम्ही तुम्ही कुठं आम्ही कुठं चर्चा झाली. तर मग नारद महर्षी म्हटले मी गोकुळात गेलो श्री राधेच्या दर्शनाला. राधेच्या दर्शनाला आणि तुमच्यासारखे म्हटले अधिकार नाही करणार तुम्हाला, कारण पारमार्थिक क्षेत्रामध्ये राधेचं नाव फार मोठं आहे. राधा म्हणजेच कृष्ण, कृष्ण म्हणजेच राधा. दिसायला दोन, असायला एकच. तर भगवान कृष्ण स्वतः सांगतात अवैरबुद्धेदंच यकरोति नराधमः तस्य वाच कालसूत्रे यावच्चंद्र दिवाकरो. तर जो कोणी मनुष्य माझ्यामध्ये आणि राधेमध्ये भेद करीत, कृष्ण वेगळा राधा वेगळी असा जर भेद करीत तर त्याला गती चांगली नाही. वास काल सूत्रे यावत चंद्र दिवाकर असं चिंतन आहे. म्हणून राधेचा अधिकार फार मोठा. राधेचं नुसतं सहज नाव जरी घेतलं तर शुकाचार्य महाराजांना समाधी लागत होती. किती? 6 महिने समाधी लागायची. 6 महिने समाधी लागायची. राधा नाम मात्रेन मूर्छा षाण्मासिके भवेत्. राधेचं नाव घेतलं तर 6 महिने समाधी शुकाचार्यांना लागत होती. याकरता त्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना भागवतामध्ये राधेचं नावच घेतलं नाही. का घेतलं नाही? आपण जर, कारण याचा उद्धार आपल्याला करायचा आहे आणि आपण जर नाव घेतलं तर आपल्याला समाधी लागून जाणार. या राजाचा उद्धार कसा होणार? याकरता पूर्ण भागवतामध्ये राधेचं नावच येऊ दिलं नाही. राधा नाम मात्रेन मूर्छा षाण्मासिके भवेत्. विठ्ठला विठ्ठल. अगोदर नाव राधेचं आहे, नंतर नाव कृष्णाचं आहे. म्हणतो का नाही आपण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा. आपण म्हणतो का नाही अगोदर राधा नंतर कृष्ण. श्याम राधे कोई न कहता, कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. राधा के बिना श्याम आधा, कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. बोलो राधे बोलो राधे बोलो राधे 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 बोलो राधे. राधा के बिना श्याम आधा, कहते राधे श्याम. जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. बोलो राधे बोलो राधे बोलो राधे राधे श्याम राधे कोई न कहता, कहते राधे श्याम. अगोदर राधा नाव आहे, नंतर कृष्ण नाव आहे. एवढा अधिकार राधेचा आहे. आणि दर्शन मोठ्यांचं असतं, पुण्यवंतांचं असतं, देवाचं, संतांचं, गुरुजनांचं, आई वडिलांचं. सामान्याचे भेट आणि गाठ असते. विठ्ठल विठ्ठल. आपल्या
जीवनामध्ये थोरा मोठ्यांचे जर दर्शन प्राप्त असतील, घडत असतील, खऱ्या अर्थाने ते जीवन धन्य आहे. उर्मट माणसाला कधी अपेक्षा होत नाही दर्शनाची. अर्थात त्यांचं भाग्य कमी पडतं, त्यांचं पुण्य कमी पडतं. पण माणसाने दर्शनाची आवड धरावी आणि त्या त्या शक्तीचं आपण दर्शनच केलं पाहिजे. त्यातून आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळत असतो, कृपा आपल्यावरती होत असते. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आशीर्वाद असावाच. संताकडे जरी बाकी काही नसलं पण त्यांच्याकडे फार बळ मोठं आहे. कोणतं? आशीर्वादाचं. तुका म्हणते आशीर्वाद बळी, तुका म्हणते आशीर्वाद बळी. जाईल तो क्षणी नरकामध्ये, नरकामध्ये, नरकामध्ये. जाईल तो क्षणी नरकामध्ये, नरकामध्ये, नरकामध्ये. प्रभू झाला तरी संसाराचा दास, प्रभू झाला तरी संसाराचा दास. आणि म्हणून राजा जरी झाला, देव जरी झाला, त्याही पेक्षा संत जीवन मोठं आहे. अशा जीवनाचं दर्शन करावं. त्यांच्याकडून काही वस्तू घेण्यापेक्षा त्यांचं दर्शन, त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा असू द्या. वस्तू घेण्यात वस्तू संपून जाते, समाप्त होते, टिकत नाही. पण कृपा मात्र संपत नाही. कृपा असा जीवनामध्ये आशीर्वाद असावा, कोणाचा तळतळाट नसावा, कोणाचा शाप नसावा. माणसाच्या जीवनामध्ये आशीर्वाद असावा, माणसाच्या जीवनामध्ये कृपाच असावी. आशीर्वादची कृपा सेवा करण्यातून मिळत असते, घरी बसून नाही मिळत. आपण जर सेवा केली, मन मोकळेपणाने सेवा केली, तर त्या सेवेतून त्या त्या व्यक्तीची, त्या त्या शक्तीची कृपा आपल्यावर होत असते, त्यांचा आशीर्वाद मिळत असतो. आणि म्हणून ते जीवन दर्शनास योग्य आहे. धन्यादी दिन झाले कोणाचे दर्शन झाले. एवढं दुर्मिळ संत दर्शन आहे. सगळ्यामध्ये दुर्मिळ संत दर्शन आहे. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गदे गदे साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. संत फार कमी आहे. जसे माणसं रगड अफाट, तसे संत अफाट नाही. थोडे संत, लाखातून एखादे. रविला धरणं अशक्य पण ते शक्य होईल. पण संतांचे भेट मात्र दुर्मिळ आहे, अशक्य आहे. अशी अशक्य भेट संत जीवनात माझ्या जीवनामध्ये मला ती प्राप्त झाल्यामुळे धन्य आजी देणं तुकाराम महाराज. आजचा दिवस धन्य आहे. दुर्मिळ भेट आहे संताची. संताची भेट दुर्मिळ आहे. आणखी काही चिंता नाही.
शेने आपलं शिव को नहीं लेंडिया हंस को नहीं पार लालो की नहीं बोरिया साधुन चले जमात शिव को नहीं लेंडिया जशी इतर गाय गोराचे कळप असतात का नाही, इतर पशूंचे जसे कळपचे कळप असतात तसे शिवाचे कळप नसतात. इतर पक्षाचे जसे थवेचे थवे असतात तसे राजहंसाचे थवेचे थवे नसतात. इतर धान्याचे जसे पोतेचे पोते असतात, बाजरीचे पोते, गव्हाचे पोते, ज्वारीचे पोते, मकाचे पोते, अमुक इतर जसे पोतेच पोते तसे लालाचे पोते नसतात. एक लाला पृथ्वीचा मोठ लालो की नाही बोरिया साधूने चले जमात. जसे माणसं कितीतरी असतात, माणसाची समाजची समाज संतांची समाज नसतात. आणि म्हणून असं संत जीवनामध्ये प्राप्त करणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी तरी जगदेठी करुणा केली. बहु अवघड फार अवघड आहे संतांचे. आणि म्हणून जर होतच नसेल तर मग काय करा, पुण्य करा. पुण्याशिवाय पुढचं मिळत नसतं. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे नेघे माझी वाट्या कुटी महालाभ भुकासाठी. अति सोपं आहे. अति पुण्य झालं तर हे कशातून मिळतं? संतांचं नाम, देवाचं नाम, दान धर्म, आई वडिलांची सेवा, समाज सेवा, दिनदुर्बळाची सेवा, अन्नदान, कीर्तन सेवा, श्रवण असे बरेच साधन पुण्य प्राप्तीचे आहेत. आणि पुण्य करण्याच्या बाबतीमध्ये माणसाने आळस करू नये. पुण्यच करत राहावं. पुण्याशिवाय मिळत असं नाही. आपलं जीवन खरं पुण्य कर्मातून आणि पाप कर्मातून चाललेलं आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही वेळेला सुख, काही वेळेला दुःख अशा ज्या गोष्टी जीवनामध्ये मिळतात त्याला मूळ कारण आपलं पुण्य, आपलं पाप. विठ्ठला असं थोर पुण्य जीवनामध्ये केलं तर अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्याला ती पाठवटी दय होय भेटी कोणाची? हरिप्रियाची, म्हणजे संतांची भेट होत असते. कोणा पुण्य कोणा गाठी, कोणा पुण्य कोणा गाठी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. असं अनंत प्रकारचं पुण्य जीवनामध्ये केलं तर संत जीवनामध्ये मिळत असतात. मिळतच नाही असं नाही, मिळतात. याकरता पुण्यच करावे. अशाच प्रकारचा अभंग नाथमहाराजांचा आहे. धन्यादि दीन संत दर्शन, धन्यादि दीन धन्यादि दीन धन्यादि
तशी तुकाराम महाराज संतांच्या बद्दल आपली भावना प्रगट करतात, तशीच भावना एकनाथ महाराज देखील प्रगट करतात. धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मिता शेना गेला, मज वाटे त्याशी आली जन द्यावे, पदान सोडावे चरण त्याचे. असो तुकाराम महाराज होतात की असं देव दुर्मिळ जीवन म्हणजे दर्शन माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला म्हणून धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन. ठीक तुम्हाला संतांचं दर्शन झालं खरं, पण पुढे काय झालं? झाले महाराज आपलं वकील पत्र घेऊन महाराज काय आले महाराजाकडे पाप नव्हता, महाराज मोठे श्रीमंत होते, पण तुमचं आमचं वकील पत्र घेऊन महाराज बोलतात झाली पापा तापा होती, तर माझं पाप गेलं, माझे ताप गेले आणि माझं दैन्य गेलं. या तीन गोष्टी कोणालाच आवडत नाही, पण या गोष्टी जीवनामध्ये आल्याशिवाय राहत. पाप घडलं तर जीवनामध्ये ताप येतात, जीवनामध्ये दैन्य देखील गरिबी देखील येतच राहते. आणि या तीन गोष्टीच्या नाशासाठी तीन असे महत्वाचे साधन आहेत. तुम्हाला जर पाप घालवायचं तर गंगा समर्थ आहे, तुम्हाला ताप नष्ट करायचा असेल तर चंद्र समर्थ आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला दैन्य नष्ट करायचे असेल, गरिबी नष्ट करायची असेल समर्थ कल्पतरू आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तु. या तीन गोष्टी तिघामुळे नष्ट होतात, पण संत मात्र या तिन्ही गोष्टी जीवनातून नष्ट करतात. भेट झाली तर ताप नष्ट होतात, त्रिविध तापाची झाली चरण वैष्णवांची. पाप ताप दैन्य गेले संत आवले पाहत. संताची भेट झाली तर या तिन्ही गोष्ट नष्ट होतात. जीवनामध्ये पाप राहत नाही, जीवनामध्ये ताप राहत नाही, जीवनामध्ये दैन्य देखील राहत नाही. पाप म्हणजे जी गोष्ट नको आहे, शास्त्राला मान्य नाही,
त्याला पाप म्हटलेलं आहे. जे वर्तन शास्त्राच्या विरुद्ध, जे बोलणं शास्त्राच्या विरुद्ध, जे करणं शास्त्राच्या विरुद्ध, जे खाणं शास्त्राच्या विरुद्ध, जे पिणं शास्त्राच्या विरुद्ध, अशा गोष्टी करणं त्याचं नाव पाप आहे. पाप त्याचे नाव न विचारिता नीट, भक्तेची उन्मत्त करी सदा, करी सदा, भक्तेची उन्मत्त करी सदा, करी सदा. अर्थात जे वर्तन करूच नाही असं वर्तन करणं, असं जीवन जगणं म्हणजे त्याचं नाव पाप आहे. पाप बरं नसतं. पाप हे माणसाचं कधीच बरं करत नाही. पुण्य बरं केल्याशिवाय राहत नाही. तर जी क्रिया देवाला मान्य, शास्त्राला मान्य, संतांना मान्य होते ती क्रिया करणं म्हणजे पुण्य आहे. म्हणून आरंभाला मी सांगितलं की जीवनामध्ये पुण्यच असावं, पाप नसावं. माणसाच्या जीवनामध्ये अनुकूलता असावी, प्रतिकूलता नसावी. माणसाच्या जीवनामध्ये सुख असावं, दुःख नसावं. तर या सगळ्या गोष्टी, जसं आपलं मागचं पाप, जसं आपलं मागचं पुण्य असेल, त्याप्रमाणे या गोष्टी जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पापी ती रोगाची आहे, त्याचं दर्शन यापासून घडत. जरी घडलं, जरी पापकर्म झालं, पश्चाताप होतो काही व्यक्तींना, पण त्याच्याबद्दल मग तुम्ही काही खंत बाळगू नका. जरी तुमच्याकडून काही घडलं असेल, समजा आपलं ज्या ते दुःख आलं त्या ते पाप जीवनामध्ये होतं, आणि ज्या आर्थिक जीवनामध्ये सुख आलं त्या अर्थी आपल्या जीवनामध्ये मागचं पुण्य सुंदर. तर पापाचे प्रकार फार आहेत, अनेक प्रकारचे पाप आहेत. काही कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, मनाच्या अंगाने दुसऱ्याचं वाईट चिंतन करणं, मनाने दुसऱ्याचं वाईट चिंतन करणं, की आमच्याच्या घराला आग लागावी, त्याला फार मोठं नुकसान व्हावं, त्याची राख व्हावी, त्याचं चांगलंच होऊ नये असं मनाने चिंतन करणं देखील म्हणून वाईट चिंतन कोणाचं करायचं, जे होईल त्याच्या कर्माने होईल, आपण त्याच्यात वाटेकरी याला मानसिक पाप. कायच्या अंगाने करणं पाप, ही काही पाप आहे. दुसऱ्याची वस्तू चोरून घेणं, प्रदान करणं वगैरे वगैरे त्याला पाप असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या हाताने चांगलंच करावं, पायाने चांगलंच करावं, पायाने चांगल्याच ठिकाणी जावं, हाताने चांगलंच करावं, मुखाने चांगलंच बोलावं, कानाने चांगलंच ऐकावं, डोळ्याने चांगलंच पाहावं. अशा ज्याच्या क्रिया असतील त्याचं बरं. विठ्ठला काही पुण्य आहे आणि ह्याच्या विरुद्ध करणं हे काही पाप आहे. कायिक पाप, मानसिक पाप, वाचिक पाप. आपल्या वाचेने दुसऱ्याला खराब बोलू नये, वाईट बोलू नये, बोलताना चांगलंच बोला, की देवाला तुमच्या बोलण्याचा आनंद झाला पाहिजे. आपल्या वाचेने याचं
कोणाला बेकार म्हणायचंच नाही, वाच्याने खराब बोलायचंच नाही. राखावे भोवताचे अंतरे भाग्य येते तदनंतरे. विठ्ठला दुसऱ्याचं चांगलंच करा, वाचेने चांगलंच बोला. आवाज बोलू म्हणजे पुण्य करणं आहे. तेव्हा आपल्या वाचेने आपण चांगलं बोलावं, खरंही बोलावं आणि बरंही बोलावं. काही वेळेला माणसाचं बोलणं असतं खरं पण ते नसतं कानाला बरं. एखाद्याचं बोलणं असतं खरं पण ते नसतं कानाला बरं. एक असाच मनुष्य रस्त्याने चालू राहिला. पुढे चालून एक शेत लागलं. त्या शेताच्या कडेला एक मुलगा होता. तर त्या मुलाला या माणसाने विचारलं की हे बाबू, ती पलीकडे ती बाई दिसत आहे, तुझी कोण आहे? तर म्हटले माझ्या बापाची बायको आहे. माझ्या बापाची बायको आहे. काय कर पण ते नाही कानाला बर, हे नाही कानाला. पण जर म्हटला हे माझे पत्नी मातोश्री आहे, आई आहे, किती गोड झाला आहे खरं पण नाही कानाला. मग वाचेल खरंही बोला, बरंही बोला. धर्मराज जेणेकरून पुढच्या माणसाचं समाधान झालं पाहिजे. नाहीतर काही माणसाचं बोलणं म्हणजे बोलण्याच्या गोष्टी इंग्रजी जशी जसं आपल्या अंगावर विस्तोच पडत आहे. म्हणून वाचेने चांगलं बोला. धर्मराज यांची वाचा चांगली होती, त्यांची वाचा सत्य होती. धर्मराजाने आपल्या जीवनामध्ये कधी असत्यपणा वाचेने केला आणि म्हणूनच सांगतात असं कीर्तनकार की त्यांचा रथ सत्याच्या जोराने आधारांतरी चालत होता. आणि म्हणून धर्माच्या जीवनामध्ये जगामध्ये तोड नाही, जोड नाही. धर्माने सत्याचं परिपालन केलं. फक्त एकदाच खोटं बोलले, ते भगवान कृष्णाच्या आग्रहाने बोलले, पण परिणाम काय झाला? अंगुष्ठत्या नारायण धर्म अंगुष्ठत्या कर्मासाठी गेला असो. तेव्हा वाचेने सत्य बोला, वाचेने खरंही बोला, म्हणजे चांगले बोला, गोड बोला, ही वाची तप आहे असो. तेव्हा महाराज होतात या संतामुळे माझ्या जीवनामध्ये त्याद्वारा माझं पापही नष्ट झालं. खाली पापात दैन्य गेले होते. ठीक महाराज, तुमच्या जीवनामध्ये जे काय अनिष्ट होतं तेच नष्ट झालं, पण तुम्हाला काही इष्ट प्राप्त झालं का? झाले संत दर्शन झालं, पण त्यातून आमच्या जीवनातील पाप गेलं, इतर काही अनिष्ट गोष्टी समाप्त झाल्या. आणखी काही इष्ट झालं का? महाराज बोलतात की झाले समाधान.
समाधान आपल्या जीवनातील खरी संपत्ती आहे. सगळं काही प्राप्त आहे पण समाधानच नाही. काय करायचं त्याला? समाधान असावं, शांती असावी, आनंद असावा, सुख असावं. नाहीतर माड्यावर माड्या 32 माड्यावर काय खेळ चाललाय घरामध्ये? नको काय खेळ? आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी असावं. समयाशी सादर भावे, सादर भावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. सादर भावे, सादर भावे. जसा समय असेल तसं आपण मानून घ्या. समाधानी राहा. त्यात खरं धन्य जीवन आहे. असं झाले समाधान हे संत सामर्थ्य आहे. तुका म्हणे माना झाले समाधान, केल्या या वैष्णवामुळे संतांमुळे माझ्या जीवनामध्ये मला समाधान प्राप्त झालं. झाले समाधान पायी विसावले. मन विश्रांतीला प्राप्त झालं. मन विश्रांतीला प्राप्त होत नाही आणि मन भटकल्याशिवाय राहत. इथं जरी बसलो तर मन घरात गेल्याशिवाय राहत. बरेच माणसं येतात, कीर्तनात बसतात आणि येताना त्यांना इथं आल्यावर आठवण होते आपण आलो खरं, कुलूप लावलं खरं पण झटका आलो खरं पण झटका. म्हणजे कीर्तनातच बसतो आणि इथं कल्पाला झटके देतो. कोण देतं? मन. मन सांभाळा. काय सांभाळा? ज्याने मन सांभाळलं त्याने सगळं सांभाळा. प्रयत्न करा. असो झाले समाधान पायी विसावले मन. मन फार चंचल आहे. त्या मनाला तोड नाही, जोड नाही जगामध्ये. एवढं विचित्र मन आहे. म्हणून ज्याने मन जिंकलं त्याने सगळं जिंकलं. त्याला सगळं काही प्राप्त झालं. मन महत्वाचं आहे. मन धरा. मन धरा, तुम्हाला सगळं काही प्राप्त होणार आहे. संतामुळे या सगळ्या गोष्टी यशस्वी होतात. तर या संतामुळे सगळं मला मिळालं गेलं. झाले समाधान पायी विसावले मन. अशी जे समाधान प्राप्त करून देणारे संत जर आपल्या घरी आले तर काय होतं? तुका आले
घरा तोचे दिवाळी दसरा असे अधिकार संपन्न संत जर आपल्या घरी आले मग तोच खरा दसरा, तीच खरी दिवाळी. आपली भावना असा आहे. नाहीतर काही माणसं फार विचित्र, तुका म्हणाले घरात पुढचे दरवाजे बंद करा. हा सगळा भावनेचा खेळ आहे. भावना चांगली धरा, तुमच्या जीवनाचं कल्याण होणार असतो. आपला टाइम संपला तेव्हा संत द्वारामध्ये आपण सेवा केली, देवाचं